रत्नागिरीत अशी घटना घडलेली आहे की ज्यामुळे सर्वजण अवाक झाले आहेत। प्रेमासाठी पंजाबची तरुणी थेट पंजाब सोडून रत्नागिरीत आली। लग्न करण्याचे तिच्या डोक्यात होते। नवराज्य, नव्या संसाराची स्वप्न ती पाहत होती। परंतु तिच्यासोबत काय झालेलं आहे पुढे पहा। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करू शकता। आपण केलेलं प्रेम हे लग्नाच्या बंधनात अडकणार याचं समाधान तिला होतं। तेच स्वप्न घेऊन ती चंदीगडवरून रत्नागिरीला निघाली। कधी रत्नागिरीला पोहोचते आणि आपल्या प्रियकराला भेटते असं तिला झालं होतं। त्याच्यासाठी ती हजारो किलोमीटरचा प्रवास करून रत्नागिरीत पोहोचली। पण ज्यावेळी ती रत्नागिरीत पोहोचली आणि तिला त्या प्रेमामागचं सत्य समजलं तेव्हा ती पूर्ण हादरून गेली। याची सुरुवात जुलै 2023 मध्ये पंजाबची ही तरुणी मोहालीमध्ये राहत होती। याची सुरुवात 2023 मध्ये झाली। 12वीचं शिक्षण ती घेत होती। तिच्याकडे एक मोबाईल होता। त्या मोबाईलमध्ये ती इंस्टाग्राम वापरत होती। त्यावर एक दिवस एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि तिचं जीवनच पालटलं असं तिला वाटलं। ती त्याच्याशी बोलू लागली, तासनतास गप्पा मारू लागली, घट्ट मैत्री झाली, पुढे प्रेमही झालं। तो रत्नागिरीत आणि ती पंजाबमध्ये। दोघांमध्ये संभाषण होतं, ते फक्त एका मोबाईलवरून। दोघांमध्ये संभाषण होतं। शेवटी दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं। त्याने तिच्यावर रत्नागिरीत येण्यास दबाव टाकला। ती तयार नव्हती, पण प्रेमासाठी तीही तयार झाली। शेवटी तिने घर सोडलं, चंदीगडवरून रत्नागिरीत निघाली। सोशल मीडियावर ओळख झाली होती। त्यानंतर लग्न करण्याचंही त्या दोघांचं ठरलं होतं। पंजाबमधल्या मोहाली येथून निघालेली तरुणी डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न घेऊन रत्नागिरीत पोहोचली होती। पण रत्नागिरीत आल्यावर प्रियकर नॉट रिचेबल होता। तिने त्याला मेसेजही केले पण काही रिप्लाय येत नव्हता। प्रियकराचा जो नंबर होता तो नंबर दुसऱ्याच कोणाचा असल्याचं समोर आलं। तिने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन काही लागत नव्हता। जो फोन लागला तो कोणी मुलीने उचलला। अखेर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं। आता काय करावे हे तिला समजेना। आपण परराज्यात आहोत, परराज्यात तेही पळून आल्यानंतर आपली कोण मदत करणार असा प्रश्न तिला पडला। इथेच कोणीतरी नोकरी करून पैसे कमवू आणि पंजाबला परत जाऊ असं तिने ठरवलं। पुढे मोबाईल दुकानात ती गेली। तरुणीनं नोकरीचा शोध सुरू केला। मोबाईलच्या दुकानात तिने नोकरीची चौकशी केल्यावर मोबाईल दुकानदाराने या तरुणीची सारी चौकशी करून घेतली। त्यानंतर सर्व प्रकार समोर आला। त्यानंतर तरुणीला पोलिसात घेऊन गेला। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या घरच्यांशी संपर्क साधला। दरम्यान तरुणी तिच्या पंजाबमधील गावी परतली आहे। तर तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याबाबत शोध सुद्धा सुरू आहे। इथं आपण त्या दुकानदाराचं कौतुक केलं पाहिजे। त्यामुळे त्या मुलीसोबत अत्यंत भयंकर घडलं असतं, परंतु त्या दुकानदारामुळे तिचे प्राण वाचले आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी त्या दुकानदाराचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे। ज्या मुली किंवा मुलं अनोळखी व्यक्तींशी बोलतात, त्यांना भेटण्यासाठी जातात, त्यांनी खास करून काळजी घेतली पाहिजे। कारण की या जगामध्ये आणि माणसांमध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाही। त्यामुळे आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही। अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।